प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता. कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी शिरल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान. दर्यापूर येथे काल झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला हरभरा, तूर, सोयाबीन तसेच इतर कृषी मालाच्या पावसात भिजल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाजार समितीच्या आवारात जागोजागी पाणी साचल्याने माल ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक पोती ओलसर झाली असून धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आधीच बाजारभाव आणि उत्पादन खर्चाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच बाजार समितीत परिसरात विविध विकास कामे आणि बांधकामे करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र पावसाच्या पहिल्याच फटक्यात पाणी साचल्याने या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि अपुरी जलनिस्सारण व्यवस्था यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला आहे. शेतकरी आणि व्यापारी वर्गाने बाजार समितीच्या संचालक मंडळाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असून पुढील काही महिन्यात अशीच परिस्थिती राहिली तर मोठ्या प्रमाणात कृषी मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता बाजार समितीचे संचालक मंडळ या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार का? तसेच पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते ठोस पावले उचलणार याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले आहे. अधिक बातम्यांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.